आज सप्त्याचा चौथा दिवस होता आणि मग काय आमचे सगळे कार्यकर्ते उपस्थित आहे दाखवायला गावात आले. तितक्यात साईचं पण आगमन झालं. त्याला म्हणलं जेवण करायला शिवाय जाऊ नको. आजचं जेवण म्हणजे डायरेक्ट आमटी भाकर बरं का. आमटी भाकरीला इतकी टेस्ट आहे ना, तितकी डायरेक्ट आता गुलाबजामुला नाही, म्हणून आमचे कार्यकर्ते डायरेक्ट उपस्थित झाले गावात. अर्ध्या तासाच्या आरतीला पूर्णविराम भेटला आणि त्याच्यातच आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं का बाद झालं भेट, आता घेऊन घेऊ आपलं पेट. त्याच्यातच आमचे कार्यकर्ते थेट जेवायला आले. आमच्या गावातले काही कार्यकर्ते आमच्या इकडूनच बसेल होते. त्यांना म्हणलं पोटभर जेवण करा, मी 2 भाकरी वाढवा नेली. त्याच्यातच आमच्या कार्यकर्त्यांनी 2 बोटं करून डायरेक्ट विषय कथाना करून टाकला. त्याच्यातच गावातले कार्यकर्ते आणले, त्यांना म्हणलं आता भाकर लवकरात लवकर वाढा. त्याच्यातच आमच्या कार्यकर्त्यांनी मी डायरेक्ट काळा चोरला, म्हणलं आता लवकरात लवकर रस्सा आणा, लय भूक लागेली. त्याच्यातच गावातले कार्यकर्ते लेट आले, मग काय त्यांचं जेवण पण लेट होणार होतं असं मला वाटत होतं, कारण अर्धा तास झाला वाढीचं काही येतच नव्हती. पण कसं आहे ना, पुकारणी झाल्याशिवाय काय जेवायला बसायचं नाही, आम्ही ठरवलंच होतं. त्याच्यातच गावातले कार्यकर्ते डायरेक्ट आम्हाला आमटी वाढायला आली. त्यांना म्हणलं थोडं थांबा, मी आळा करतो तर दुसऱ्याला वाढा. सोने भाऊनी डायरेक्ट मला पत्रवाळी भरून आमटी दिली, त्यामुळे त्यांचं सहर्ष स्वागत. कसं पब्लिक, मी आता नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. त्याच्यातच आमच्या कार्यकर्त्यांनी डायरेक्ट आता जेवणाला सुरुवात केली. समाधान मामा थेट आम्हाला आमटी वाढायला आली. मग काय एक पळी डायरेक्ट आमटी वाढली, ते निघून गेले. मी डायरेक्ट घरूनच पांढरा शर्टन भगवं डायरेक्ट उपरनं आणलं. डायरेक्ट विषय खाताना आतल्या कार्यकर्त्याला म्हणलं 2 चतकूर भाकर टाका, आणि मग काय त्यांनी एकच चतकूर ठेवून निघून गेले. तसंच आमचे कार्यकर्ते थेट पाणी प्यायला आले. ते पाणी प्यायचं सोडून डायरेक्ट मोबाईल उचकूत बसले. विषय खतरनाक आहे. ते म्हणतात आमच्या गावातले कार्यकर्ते जे काही भांडणं झाले ते डायरेक्ट धाराधारी. त्याच्यातच सचिन काका भेटले, मग काय त्यांना घेतलं ब्लॉग मध्ये. त्याच्यातच आम्ही डायरेक्ट मंदिरात आलो. मंदिरात येताच कार्यकर्ते 2 बोट करायचे सुरू केले बरं का. त्याच्यातच श्री साईबाबांच्या मंदिरात आलो आणि त्याच्यातच साई डायरेक्ट हात जोडला. साईक पाहून माझ्या डोक्यात विचार आला की साईकत बसून डायरेक्ट सुशिक्षित झाला. त्याच्यातच आमच्या कार्यकर्त्यांनी घेतले होते बरं का दर्शन करून. म्हणलं आता आपण घेऊ दर्शन करून. म्हणला विषय खतरनाक करून मी पण साईबाबांचं दर्शन करून घेतलं. म्हणलं बाबा जे कोणी माझी व्हिडिओ पाहत असेल त्यांच्या घरच्यांना त्यांना सुखी ठेव. घेणं नाही देणं नाही. महाराजनं जसं ताट घेतलं तसं वावळायला लागला. त्याच्यातच कार्यकर्त्यांनी माग फेरी मारली. त्याच्यातच मी काय म्हणतोय ते नक्की आमच्या कार्यकर्त्यांनी डायरेक्ट विषय खतरनाक करून डायरेक्ट पोरं टाकली होती घाबरून. त्याच्यात एका जणाच्या हातगाळ्यात हात टाकला आणि म्हणलं चाल भाऊ आता आपण थेट पुढे जाऊ. पण आमच्या आडवणला साय आला आणि तितक्यात कार्यकर्ते सापडले मला. त्याच्यातच महाराज काय म्हणतोय ते नक्की त्याचा डायलॉग झाला ना, आमचे कार्यकर्ते काय म्हणताय ते नक्की त्याच्यातच घेणं नाही देणं नाही. आमच्या कार्यकर्त्यांना मला डायरेक्ट खांदे उचलून घेतलं आणि डायरेक्ट पुरं गाव मिरवायला लागला. त्याला म्हणलं